लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजी-बाबांपर्यंत गरमागरम सूप प्यायला सर्वांनाच आवडते. नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मग काय आहोनी पण फर्माईश केली की माझ्यासाठी माझ्या आवडीचं गरमागरम असं टोमॅटोचं सूप बनव. आज आपण नुसतं टोमॅटो सूप नाही करत, गाजर, बीट, टोमॅटो अतिशय पौष्टिक आणि चवदार असं सूप बनवतोय. इथे आपण 1.5 गाजर घेतले, 3 लाल बुंद असे टोमॅटो घेतलेत, अर्धं बीट घेतले. आता आपण ते असे बारीक कट करून घेणार आहोत. असे जाडसर बघा अशा फोडी करून घ्यायच्यात आपल्याला. बीट पण आता आपण असं कापून घेणार आहोत. मस्त असे कट करून झाले. आता आपण हे सर्व साहित्य छान असं कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. इथे कुकर घेतले, त्यामध्ये आपण 1 टेबलस्पून बटर घातले, 2 तेजपत्ता, 5-6 लसूण पाकळ्या, आल्याचे तुकडे घालून मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे. जिथे छान असं परतून झालंय, आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गाजर, टोमॅटो, बीट. एकदम असे लालबुंद आणि पौष्टिक आणि हेल्दी असं आपण सूप बनवते. आता छान मिनिटभर परतून घ्यायचे लो टू मिडियम गॅसवर. आता आपण इथे टाकणार आहोत कोथिंबीर. कोथिंबीरीच्या काड्या टाकल्या तर अति उत्तम. आता टाकूयात चवीनुसार मीठ आणि छान मस्त मिक्स करून घेऊयात. इथे छान आता मस्त आपण 1 मिनिट असं मस्त परतून घेतले. आता आपण इथे 1 ग्लास पाणी टाकणार आहोत आणि कुकरला झाकण लावून आपण 1 शिट्टी फास्ट गॅसवर करणार आहोत आणि 2 शिट्ट्या लो टू मिडियम गॅसवर करायच्यात. इथे आपल्या 3 शिट्ट्या झाल्यात. आता कुकर आपण गार करून घेतलाय. आता बघूयात आपल्या भाज्या एकदम छान अशा शिजल्यात. आता आपण पूर्ण अशा थंड करून घेऊयात आणि मिक्सरला छान अशी पेस्ट बनवून घेऊयात. आता आपण यातलं पाणी असं गाळणीने गाळून त्यामधल्या भाज्या सर्व अशा मिक्सरला मस्त बारीक करून घ्यायच्यात. पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण मिक्सरला पेस्ट बनवून घेणार आहोत. इथे बघा रंगपान काय सुरेख आलाय. आपण इथे कुठलाही कलर न टाकता नॅचरली बघा एकदम मस्त असं. आता तेजपत्ता आपण काढून टाकूया, त्याचं काम झालंय. त्याचा स्वाद पूर्ण असा आपल्या सूपमध्ये उतरला. इथे बघा पेस्ट पण अशी छान मस्त करून घेतली मिक्सरला. रंग पण किती सुरेख आलाय आणि चवीला तर इतकं अप्रतिम लागतं. आता आपण गॅस चालू करतोय आणि 3 ते 4 मिनिटासाठी आपण इथे सूप गरम करून घेणार आहोत. कुठलाही फ्लेवर न वापरता कॉर्नफ्लॉवरही नाही टाकलं तरी बघा किती छान असं एकसंघ असं आपलं सूप तयार आहे. आता आपण त्यामध्ये टाकूयात पाणी. पाणी आपण आपल्या अंदाजे आवडीनुसार टाकायचं इथे. एकदम असं एकसंघ झालंय. आता आपण टाकूयात चवीनुसार मीठ. काळी मिरी पूड टाकूयात 1 चम्मच आणि बटर घालणार आहोत आता आपण अर्धा चम्मच आणि छान असं मस्त मिक्स करून घेणार आहोत. खूप हेल्दी आणि खूप पौष्टिक आहे. ज्यांना बीट आणि गाजर आवडत नाही त्यांना समजणार पण नाही की सूपमध्ये बीट आणि गाजर टाकलंय असं. चवीला इतकं अप्रतिम लागतं आणि खूप हेल्दी आणि पौष्टिक आहे. थंडीमध्ये तर आवर्जून आपण गरमागरम सूप घेतलं पाहिजे. इथे बघा आपलं टोमॅटो, गाजर, बीटचं पौष्टिक आणि हेल्दी असं सूप बनवून तयार आहे. मी सांगते म्हणून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. एकदम परफेक्ट अशी जमेल. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.